मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. कुणी उठू नका कृपया. सन्माननीय मंत्री महोदय सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांना शुभेच्छा देणार. सन्माननीय आमदार दौलतजी दरोडा साहेब यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. गुण गावया तुझे आई, आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई. महाराजांच्या कीर्तनाला आपण सर्वांच्या जोरदार टाळ्यांची जोड दे, जोरदार टाळ्यांचा गजर करूया. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलात. ओम साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं महाराष्ट्रींचा या ठिकाणी माजी अध्यक्ष चिंतामण काका जाधव आणि विजयजी जाधव यांच्या शुभ हस्ते महाराजांचं यथोचित सन्मान आणि पूजन होईल. आणि लगेचच या ठिकाणी अतिशय व्यस्ततेतून खास करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं जोरदार टाळ्यांचा गजर सन्माननीय पंचायती राज केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेब या ठिकाणी या कीर्तन महोत्सवाला साई भंडाऱ्याला उपस्थित राहिले. साईंच्या पादुकांचा सुंदर असा प्रसाद आणि राम मंदिराची सुंदर अशी प्रतिकृती सन्माननीय पाटील साहेबांनी या ठिकाणी सन्माननीय आमदार दौलतजी दरोडा साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय अशोकजी इरनक साहेब यांचंही या ठिकाणी यथोचित स्वागत. मी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण शुभेच्छा. सन्माननीय पाटील साहेब शुभेच्छा द्या. 2 मिनिट कोणी उठू नका प्लीज. ओम साई सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित सन्माननीय आमदार दौलतजी दरोडा, अशोकजी इरनक, राजेशजी तिवरे, सन्माननीय सर्वच मान्यवर ज्यांचं आपण अमोघ वाणीने कीर्तन ऐकलं. ते महाराजांचं नाव काय? पुरुषोत्तम महाराज पाटील. माझ्या मोठ्या भावाचं नाव होतं पुरुषोत्तम पाटील. ज्याने आपल्याला बोलवलेलं आहे ते ह्या मंडळाचे संस्थापक भास्कर पाटील आणि विद्यमान अध्यक्ष सागर भोईर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. उठू नका. फार जास्त भाषण नाही करणार मी. मला माहीत आहे तुमच्या आणि जेवणाच्या मध्ये जास्त वेळ नाही थांबलं पाहिजे. अडचण होते. मला भाषणच करायचं नव्हतं पण ऐकत नाही लोक. नाही बोललं पाहिजे ना. ह्याने एवढं चांगलं बोलल्यावर आपण काय बोलू शकतो. महाराजांनी बरीच उदाहरणं आपल्याला देऊन बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मी काही फार जास्त बोलू शकत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, एक संस्थापक आहे, एक अध्यक्ष आहे. संस्थापकाचं नाव भास्कर आहे, सूर्याचं नाव आहे. म्हणून सूर्यासारखी तेजस्वी वाणी महाराजांच्या तोंडातून आली. सागरासारखे तुम्ही सगळे समोर बसलेत. ह्याच्यापेक्षा मोठा ह्या कार्यक्रमाचं यश हे काही असू शकत नाही. महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, महाराजांनी रामाचा उल्लेख केला. मी फार राजकारणाचं काही बोलणार नाही, पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख होतो तेव्हा महाराजांनी जे सांगितलं निश्चित आहे. जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलतो तेव्हा अंगामध्ये ज्या झिंझिण्या येतात ना, त्या फक्त महाराष्ट्रीयांच्याच येतात असं नाही. देशात कुठेही जा, देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपल्या अंगामध्ये असं रक्त संचारतंय. असं छत्रपती शिवाजी महाराज ज्या भूमीत जन्माला आले त्या भूमीतले आपण आहोत. पण आता आपण ठरवलं पाहिजे. आपण फक्त गाडीवर लिहितो महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, असंच आहे ना. येणार का? नाही. महाराजांनी मायमाऊलीचा पण उल्लेख केला. मंत्राही जिजाऊ होती, मंत्राही महिला होती, जिजाऊही महिला होती. मंत्राच्यामुळे रामायण घडलं, जिजाऊच्यामुळे शिवबास नाही तो उभा महाराष्ट्र घडला. म्हणून आपण ठरवलं पाहिजे मंत्रा व्हायचं की जिजाऊ व्हायचं. महाराज असे जन्माला येणार नाही.
महाराज पुन्हा जन्माला यायचे असतील तर आधी जिजाऊ जन्माला आली पाहिजे. जोपर्यंत जिजाऊ जन्माला येत नाही तोपर्यंत महाराज जन्माला येत नाही. म्हणून जिजाऊ आधी जन्माला आली पाहिजे. महाराजांनी सांगितलं आईचं प्रेम कसं असते. आईचं प्रेम कसं असते माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणी नाही सांगू शकत. माझ्यावर खोटा आरोप झाला. मी फक्त 4 दिवस जेलमध्ये होतो. माझ्या बायकोचा जीव नाही गेला. माझ्या आईने जीव सोडला. हे आईचं प्रेम असते. आणि आईच्या ऋणातून माणूस कधीच मुक्त होऊ शकत नाही. म्हण अशीच आहे. कोणी बोलतो का वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हायचंय? आईच्या ऋणातून मुक्त होता येते का असंच विचारतात. वडिलांच्या ऋणातून मुक्त होता येते असं विचारतात का? एकदा असंच तुमच्यासारख्या माणसाला प्रश्न पडला, स्वामी विवेकानंदांकडे गेला विचारायला, हे असं का बोलत नाही की वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे, आईच्या ऋणातून मुक्त होता येत नाही असंच का बोललं जातं? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी काही देत नाही. तू जा, ती समोर वीड आहे ती घेऊन ये. ती वीड घेऊन येतात, शेळा सोडतात आणि ती वीट विटेला बांधतात आणि वीट त्याच्या पोटाला बांधतात. त्याला सांगतात ती 3 दिवस वीट अशीच ठेवून, जे तुला दिवसभर करायचं आहे, जे रात्रभर करायचं, झोपायचं पण वीट बांधून, वीट सोडायची नाही. जातो निघून. 3 तासात परत. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं असतं 3 दिवस कर, हे 3 तासात परत येतात. स्वामी विवेकानंद सांगतात महाराज उत्तर द्यायचं तर द्या, नाही तर देऊ नका, पण हे ओझं आहे ना माझ्या पोटावर बांधलं विटेचं, हे आधी सोडा. महाराजांनी सांगितलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यात आहे. जी मायमाऊली 9 महिने तुला पोटात घेऊन आपलं सगळं घराचं काम करते, कधी काही तक्रार करत नाही, त्या माऊलीच्या ऋणातून तू कसा मुक्त होऊ शकतो? हे माऊलीचं प्रेम आहे. महाराजांनी रामाचा उल्लेख केला. यावर्षी 2 दिवाळ्या आहेत. सगळे दिवे लावणार ना की नाही? कोण कोण लावणार हातवर करा. कशासाठी दिवे लावायचे? कशासाठी लावायचे दिवे? याच्यासाठी लावायचे आहेत. आपले जे पूर्वज होते ना, महाराजांनी सांगितलं आपण भाग्यवान होतो, पण आपले पूर्वज जे होते त्या आपल्या पूर्वजांनी मोगलांनी आपली मंदिरं पाडलेली बघितलेली आहेत. आपल्या पूर्वजांनी मोगलांनी आपली पाडलेली मंदिरं बघितली आहेत. आपण भाग्यवान आहोत की आपल्या पूर्वजांची पाडलेली मंदिरं ही उभी होताना आपण बघतो. म्हणून आपल्याला दिवे लावायचे, म्हणून आपल्याला दिवाळी साजरी करायची. खरोखर 500 वर्ष वनवासात असलेले राम हे अयोध्यामध्ये येऊन आता विराजमान होतात. आणि म्हणून रामालाही वाटलं पाहिजे की खरोखर माझी प्रतीक्षा होती. 500 वर्ष झाली तरीही लोक मला विसरली नाहीत. माझी अयोध्येमध्ये परत येण्याची वाट लोक बघत होते. रामावर प्रेम करणारी मंडळी जी असतात ती कशी वागतात हे जेव्हा आपल्याला मार्गदर्शन करतात तेव्हा आपल्याला सांगत असतात. महाराज एक ठिकाणी एक भक्त होता, तो असा सकाळी उठला की 5 वाजता रामाच्या मंदिरात जायचा. रामाच्या मंदिरातून सकाळी एकदा दर्शन घेऊन निघाला आणि गाडी रिव्हर्स घेताना तिथं समोर एक गाडी पार्क होती, त्या गाडीला त्याने ठोकलं आणि निघून गेला. गाडीतनं उतरून बघितलं काय झालं काय नाही, एक काहीतरी काम केलं तिथं, निघून गेला. सकाळी गाडीचा मालक उठला, दात घासत घासत बाहेर आला तर बघितलं गाडी सगळी ठोकलेली आहे. तो विचारात पडला की माझ्या गाडीचं असं ठोकून कोणीतरी नुकसान करून गेलंय. गाडीच्या 4 भोवताली फिरायला लागला. फिरला तर वायफर असतं ना आपला काच आणि वायफर, त्या वायफरला एक चिठ्ठी अटकलेली दिसली. ती चिठ्ठी काढली आणि वाचली. चिठ्ठी लिहिलं होतं की मी सकाळी 5 वाजता इथून जाताना माझ्या गाडीने तुमच्या गाडीला डॅमेज केलेला आहे, हा माझा नंबर आहे, या नंबरवर फोन करा, पोलीस स्टेशनला यायचं की तुमच्या घरी यायचं ते सांगा. हा माणूस विचार करतो की भला माणूस दिसतो, याला पोलीस स्टेशनला कशाला बोलवायचं. तो सांगतो घरीच या. घरी येतो. देणं घेणं ठरतं की डॅमेज झालेलं एवढा खर्च येईल, एवढे पैसे देईन, सगळा विषय सेटल होतो. ह्याला उत्सुकता लागते ज्याची गाडी ठोकलेली असते त्याला. तो त्याला सांगतो तू पहाटे 5 वाजता माझी गाडी ठोकून गेला, तुला कोणीच बघितलं नाही,
मग ही चिठ्ठी इथं अडकवून जाण्याचं कारण काय? ही चिठ्ठी नसती अटकवली तर मी बसलो असतो गप. त्यांनी सांगितलं मला कोणी बघितलं नाही हे बरोबर आहे, पण दररोज 5 वाजता रामाच्या मंदिरात येतो, तो राम मला वरून बघतो म्हणून ही चिठ्ठी अटकवली. आता दिवा नाही लावणार त्याला राम बघणार. रामाचं मंदिर करणाऱ्यांकडेही लक्ष दिलं पाहिजे, तेव्हा रामाचं आपल्यावर लक्ष राहणार. महाराज बरोबर ना? हा, महाराजांनी अजून काही काही बरंच सांगितलं, मला सगळं आठवत नाही. पण निश्चितपणाने एक गोष्ट, ह्या देशामध्ये सनातन धर्म टिकवण्यामध्ये रुजवण्यामध्ये हे सगळे बसलेत, यांचा सगळ्यांचा हात आहे, पुढाकार आहे. जगन्नाथ महाराजांचा जिथे जातो कीर्तन ऐकायला तिथे ते मोदीजींच्या बद्दल नेहमीच भरभरून बोलत असतात. काहीतरी कारण असेल, धार्मिक कार्यक्रमामध्ये एखाद्या राजकीय माणसाचं नाव घ्यावं, काहीतरी कारण असेल. महाराजांनी सांगितलं की आपल्याला कोणी लक्षात ठेवत नाही. लता दिदींचा एक दिवस स्टेटस ठेवला, पण एक गोष्ट महाराज निश्चित आहे, या 10 वर्षामध्ये भारत देशाचा गौरव मोदीजींनी इतका वाढवला की आता भारताला कोणीच विसरू शकत नाही. नोबेल पारितोषिक देणारी माणसं ही बोलायला लागली. त्यांनी आपल्याकडे सांगितलं की तुम्ही विश्व शांतीचा नेता म्हणून मोदीजींचं नॉमिनेशन करा, आम्ही मोदीजींना शांततेचा नोबेल पुरस्कार देता येईल का ह्या बाबतीत आमचा विचार सुरू आहे. म्हणजे विश्वामध्ये शांती निर्माण करण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजी करायला लागलेले आहे. जेव्हा युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध सुरू झालं तेव्हा बार्गेनिंग करून रशियाशी पण संबंध तसेच, युक्रेनशी पण संबंध तसेच, आणि पाकिस्तानचा पंतप्रधान तत्कालीन इम्रान खान हा पाकिस्तानमध्ये भाषण करून सांगतो, उधर मोदी जी को देखो, रशिया को भी हैंडल कर रहा है, यूक्रेन को भी हैंडल कर रहा है, और डॉलर में पेट्रोल खरीदने के जगह पे रुपये से पेट्रोल रशिया से खरीद रहा है. हे फक्त मोदीच करू शकतो. आणि म्हणून ह्या विश्वामध्ये 74% पसंती घेऊन आज विश्वात कोणी विश्वाचा नेता झाला असेल तर नरेंद्र मोदी झालेला आहे. बरे, हे श्रेय अतिशय नम्रपणाने मोदीजी स्वतःसाठी घेत नाहीत, की ते त्यांच्यामुळे झाले असं बोलत नाही. ते काय सांगतात, इसका अगर श्रेय किसको है तो मेरे 140 करोड़ देशवासियों का है. मेरा अगर कहीं पे सम्मान होता है तो वो सम्मान मेरे 140 करोड़ देशवासियों का सम्मान है. आज तुमच्यामुळे मोदीजी तिकडे आहेत. मोदीजींचा जो सन्मान आहे तो देशाने 14ला विश्वास ठेवला, 19ला विश्वास ठेवला, आणि मला असं वाटतं की 24ला या 14 आणि 19 पेक्षाही जास्त मोठा विश्वास मोदींवर देशातली जनता दाखवील. कारण ही भारतीय जनता पक्षाची गरज नाही, मला काही राजकारणावर बोलायचं नाही, ही भारतीय जनता पक्षाची गरज नाही, ही देशाची गरज नाही, ही आता विश्वाची गरज झालेली आहे. विश्वामध्ये शांतता प्रस्थापित ठेवायची असेल आणि विश्वामध्ये भारताचा गौरव वाढवायचा असेल तर जनता निश्चितपणाने त्यांना एवढा मोठा आशीर्वाद देईल, हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. भास्कर आणि सागर या दोघांनाही मी धन्यवाद देतो की एवढा चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. दरवर्षी भास्कर माझ्याशी भांडत असतो, नेमकं त्याचा भंडारा असतो त्या दिवशी मला काहीतरी कार्यक्रम लागतो. आज सुद्धा कार्यक्रम होता, परत तो माझ्याशी भांडला. जी 24 तासवर आरोग्याशी संबंधित एक कार्यक्रम होता आणि माझ्या हस्ते पुरस्कार द्यायचे होते. तो कार्यक्रम होता 6:30 संध्याकाळी. मी बोले याचं 8:30ला तर पोचूच शकत नाही आता. मी तो कार्यक्रम शेवटी रामाने कॅन्सल केला असं समजायचा. भगवान प्रभू रामचंद्राने तो कार्यक्रम कॅन्सल केला म्हणून मला इकडं आज यायला संधी मिळाली. मी त्याच्यासाठी प्रभू रामचंद्रांचे आभार मानतो. आज ही प्रभू रामचंद्राच्या चरणी ही कथा निश्चितपणाने महाराजांनी समर्पित केली असेल. पण येणाऱ्या 22 तारखेला जसं महाराजांनी सांगितलं तसं नाही, सगळ्यांना काही 22 तारखेला बोलवलं नाही.
आम्हालाही बोलवलं नाही, त्यामुळे तुम्हाला बोलवण्याचा प्रश्न नाही. पण काही लोक बोलतात की रामानी बोलवल्याशिवाय तिथं आम्ही जाणार नाही. पण आपल्याला सगळ्यांना रामानी बोलवलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं की तुमच्या मनात जेव्हा तारीख ठरेल त्या तारखेला या, पुन्हा राम तुम्हाला तारीख सांगायला येणार नाही. प्रभू रामचंद्रांनी सांगितले तुमच्या मनात 22 तारखेनंतरची तारीख ठरवा, त्या दिवशी अयोध्यात या. अयोध्या तुम्हाला स्वर्गासारखी नटलेली बघायला मिळेल. हे निश्चितपणाने ह्याचं सगळं श्रेयही राम भक्त देशामध्ये जेवढे आहेत त्या सगळ्या राम भक्तांचं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. नाही तर महाराजांसारखं माझं कीर्तन 2 तास चालायचं आणि पुढं तुमच्यावर अत्याचार व्हायचे. तुमची सगळ्यांची माफी मागतो. 2-4 मिनटं जास्त बोललं असेल तर क्षमा करा. आणि माझे 2 शब्द गोड बोलून ऐकत घेतले त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. महको तो ऐसे महको की खुशबू आ जाए और तालियां ऐसी बजाओ कि पाटिल साहब का और भी काम करने और राम का काम करने में जोश आ जाए. जोरदार टाळ्यांचा गजर सन्माननीय केंद्रीय पंचायती राज कपिलजी पाटील साहेब यांच्यासाठी. इतक्या व्यस्ततेतून आपण या ठिकाणी आलात. साई भंडाऱ्याचा हा उत्सव खऱ्या अर्थाने उंचीवर नेलात. आपणाला मनापासून धन्यवाद. यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था तर आहेच, शिवाय शिर्डीवरून साईबाबांनी परिधान केलेल्या स्वतः घातलेल्या पादुका सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि परमपूज्य रमणनाथजी महाराज ट्रस्ट या ट्रस्टमधून सन्माननीय पूजनीय आलोकनाथजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आलोकनाथजी महाराजांचं सुद्धा आपण दर्शन घ्यावं ही सर्वांना विनंती आहे. सर्वांनी एकदम महाप्रसादासाठी जाऊ नये. आपली संख्या प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. त्या ठिकाणच्या खुर्च्यांना थोडी मर्यादा आहे. आपण दुसऱ्या पंक्तीला, तिसऱ्या पंक्तीला बसूया. ग्रामस्थांना तर विनंती करेन की आपण शेवटच्या पंक्तीला बसूया. आपण यजमान आहोत या कार्यक्रमाचे. 5 ते 6 हजार किंवा त्याच्या पलीकडे आज संख्या आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था आहेच, परंतु सर्वांना विनंती आहे आपण बसून राहा. माता भगिनी छानपैकी शांतपणे आहेत, त्यांना विनंती आहे की आपण थांबा जरा. आमचा बंधू वर्ग मोठ्या संख्येने प्रवेशद्वाराजवळ गेलेला आहे. अगरबत्तीची गाडी हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे गोसेवा यासाठी आपण अगरबत्ती विक्रीची गाडी प्रवेशद्वाराच्या सुरुवातीलाच आहे, तर त्या ठिकाणी जाऊन अगरबत्ती ही घ्यावी ही विनंती आहे. सवडीने नाही तर आवडीने परमार्थ करावा ही शिकवण हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराजांनी या ठिकाणी दिलेली आहे. या दरम्यान या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय राम माळी साहेब स्वीय सहाय्यक, त्याचप्रमाणे सन्माननीय श्रीकांतजी गायकर साहेब खास करून उपस्थित आहेत. सन्माननीय गायकर साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा नेते, यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. अरविंदजी माझे सन्माननीय प्राध्यापक राम जागरे सर, त्याचप्रमाणे कमलाकरजी घरत साहेब, सन्माननीय मिताली मयुरेश भोपतराव यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. नगरसेविका पष्टेताई, त्याचप्रमाणे विवेकजी नार्वेकर साहेब, हरिभक्तीपरायण तुकाराम काका घरत, या सर्वांना विनंती आहे की आपण कृपया या ठिकाणी आपलं